कौतुक करेन आमचा षटकातील पुढचा बॉल याही वेळेचा आप ट्रॅकर बॉल आताही आक्रमण केलं स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच बॉल लॉंग ऑन क्लिअर षटकार होऊ शकला असता 2 बॉल 14 2 लीगल डिलिव्हरी मध्ये 14 कठीण आहेत यश 2 चेंडूमध्ये 14 धावा पण तर या मॅचची स्थिती बदलेल यस हा ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण तर केला शेवटपर्यंत हार मानायला यश तयार नाहीये स्क्वेअर लेगला आता क्लिअर एक मोठा ब्लास्ट झाला अजून एक षटकार आपण पाहतोय एक चेंडू 8 धावांची गरज आहे एक मोठा इतिहास रचला जाईल का इथे जर या धावा आला तर या मॅचची चर्चा रुहाभर राहील या एक बॉलची चर्चा सध्या ऑनलाईन 1500 प्रेक्षक करतात 1500 अधिक प्रेक्षक शेवटचा बॉल 8 धावा सोडून दिला ओ माय गुडनेस कहाणी में ट्विस्ट इट्स अ वाईड बॉल अतिरिक्त धाव आणि या सर गोष्टीची मी चर्चा केली एक बॉल 7चा कारनामा झालाय षटकार जरी आला तरी मात्र आपण पाहतोय विकेटच्या आधारावरती हा सामना मात्र खेळाचा दुसऱ्या डावात वैष्णवी इलेव्हन कोलाड संघ जिंकू शकतो आता मात्र हृदयाचे टोके वाढले जर आता या शेवटच्या बॉलसाठी टाळ्या वाजल्या नाहीत तर काय अर्थ नाही या गर्दीचा तुडुंब गर्दी प्रेक्षकांची शेवटचा बॉल विजयासाठी 6 धावांची गरज खरं तर 7 आहे षटकार जरी आला तरी वैष्णवी इलेव्हन कोलाड संघ सामना जिंकेल कारण की विकेटचा विचार आपण पहिला करतोय इकडे इंडियन वॉरियर संघाचे 5 विकेट गेल्यात आणि वैष्णवी इलेव्हन कोलाड टीमच्या 4 विकेट आणि अजूनही यश पारंगे या मैदानाच्या आतमध्ये उभा मी म्हंटल ना हा खेळाडू दमदारा हा खेळाडू असरदारा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू महाराष्ट्र गाजवणारा या रोहा तालुक्याचं नाव 7 समुद्र पार नेणारा येस नो डाऊट कारण एक हाती किल्ला लढवला अक्षरशः एकटा वाघानं संघर्ष केला मैदानामध्ये आणि आता त्याची अग्नी परीक्षा आहे जर का हर्षला षटकार आला ना यश पारंगे आणि त्याचा संपूर्ण फॅन बेस पुढील 6 वर्षात सामना विसरणार नाही 1 बॉल 7 षटकार इथे येईल का बॉल हवे ते क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही विकेटचा पतन आपल्याला पाहायला मिळतंय काय फटका सजवला होता खरं तर यश साठी मी विनंती करेन सगळ्या प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या यश साठी